हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मी आहे अर्चना. माझ्या सर्वच व्हिडिओसाठी व यूट्यूब चॅनलवरती माझ्या चॅनलला तुम्ही विजिट करायला असाल तर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी अगदी पौष्टिक असा पदार्थ तुमच्याकडे रेसिपी शेअर करणार आहे. ते म्हणजे माझ्या सासूबाईंच्या हातची रेसिपी. एकदम छानपैकी रक्तवाढीसाठी कमजोरी असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने लहान मुलां ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत हा नाश्ता तुम्ही घरातल्यांना देऊ शकता. ज्यांचे अगदीच रक्त कमी झाले आहे, त्यांना असे बीट खाऊ वाटत नसेल तर आज आपण बीटाचा नाश्ता बनवणार आहे. एकदम चविष्ट असा पौष्टिक असा नाश्ता आज आपण त्याचाच व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करणार आहे की कशा पद्धतीने बीटाचे थालीपीठ बनवायचे. हो, बीटाचे थालीपीठ एकदम छानपैकी बीटाचे थालीपीठ बनवायचे आहे. त्यासाठी काय काय सामग्री लागते, कोणत्या कोणत्या वस्तू लागतात, काय प्रमाण घ्यायचे, ह्याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला एकदम पौष्टिक सकस असा आहारात मानले जाणारे आहे. ज्यांचे वजन वाढले आहे त्यांनी नक्कीच बीटाचे सेवन करून आपले वजन कमी करू शकता. किंवा गर्भवती स्त्रियांसाठीही बीटाचे खूप पोषण तत्व मानले गेले आहेत. कुणाला थकवा जाणवत असेल तर त्यांनी नक्कीच बीट खाऊन त्यांचा थकवा दूर करू शकता. सुरकुतलेला चेहरा, काळवंडलेल्या चेहऱ्यासाठी आपण बीटाचं खाल्ल्याने खूप शरीरामध्ये फायदे होतात. ह्या सर्व बहुगुणी फायद्यांची बीट आपण आज त्याचे थालीपीठ बनवणार आहे. एकदम छानपैकी कशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे आज मी तुमच्याकडे शेअर करणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला बीटाचे थालीपीठ बनवायचे आहे. त्यात काय काय सामग्री घालायची आहे. एकदम पौष्टिक असा सकस असा आहारामध्ये मानला जाणारा नाश्ता म्हणजे बीटाचे थालीपीठ. एकदम चविष्ट असे बीटाचे थालीपीठ. चला तर पाहूया कशा पद्धतीने बीटाचे थालीपीठ केले आहे. त्यासाठी मी इथे 3 टोमॅटो घेतले, स्वच्छ धुवून घेतले व 2 बीट घेतले, 2 कांदे घेतले. बीटाची आपल्याला साल काढून ते खिसून घ्यायचे आहे. कांदाही आपल्याला खिसून घ्यायचा आहे व टोमॅटोही आपल्याला खिसून घ्यायचा आहे. हे सर्व तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता, पण आपण इथे खिस करून बीटाचे थालीपीठ बनवणार आहे. एकदम छानपैकी रुचकर असा हा खाण्यासाठी पौष्टिक असा पदार्थ होणार आहे आज आपला. त्यासाठी हे सर्व सामग्री मी बीटाच्या थालीपीठमध्ये घालणार आहे. व पीठ म्हणजे कोणते लागेल तुमच्याकडे थालीपीठाची भाजणीची पीठ असेल तेही चालेल, किंवा नाहीतर डाळीचे म्हणजे चणा डाळीचे पीठ घेतले व ज्वारीचे पीठ घेतले, हे दोन्ही मिक्स घेतले तरीही चालेल. इथे मी डाळीचे पीठ व ज्वारीचे पीठ घेऊन थालीपीठ बनवणार आहे. कारण की भाजणी घरात शिल्लक नव्हती, भाजणीचे पीठ, म्हणून घरच्या घरीच आपले पीठ तयार केले. घरात जे पीठ होते शिल्लक त्याच पिठामध्ये मी छानपैकी बीटाचे थालीपीठ बनवले. त्यासाठी हे सर्व जिन्स खिसून घेतलेला, लाल तिखट, हिरवी मिरची काही व हवरी, जिरं, थोडीशी हळद घालायची असली तर घाला, नाही तर नका घालू. कारण की बीटामुळे खूप रंग येत आहे थालीपीठाला, त्याच्यामुळे हळद तुम्ही स्किप करायची असेल तर करू शकता. आपल्याला हे खिसलेले पिळून नाही घ्यायचे. त्याच पाण्यामध्ये आपल्याला जे खिसलेले पाणी टाकून द्यायचे नाही, म्हणजे त्याच आपल्याला पोषण तत्व आपल्याला अजून जास्त मिळू शकतात. तिथे मी डाळीचे पीठ व ज्वारीचे पीठ चाळून घेतले. समप्रमाणातही घेऊ शकता किंवा ज्वारीचे जास्त घेऊन त्यात थोडेसे चौथ्या हिस्स्याने तुम्ही डाळीचे पीठही घालू शकता. थोडेसे गव्हाचे घ्यायचे असेल तर गव्हाचेही घेऊ शकता. नंतर हे सर्व पीठ चाळून घेतल्यानंतर हे आपले खिसलेले बीट, कांदा, टोमॅटो हे सर्व खिसून त्याच्यात परातीत ॲड केले. नंतर इकडे पीठही काढले, हवरी घेतली, जी हिरवी मिरची घेतली, लाल तिखटही घेतले, त्याच्यामुळे चव लागते. चवीनुसार मीठ घालायचे. तुम्हाला इथे जिरं घालायचं असलं, ओवा घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता. लसूण घातला, हिरव्या मिरचीमध्ये लसूण वाटलेला होता, त्याच्यामुळे लसूण काय जास्त सेपरेट घातला नाही. तुम्हाला जास्त लसूण ठिचून घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता. एकदम चविष्ट असे आपले थालीपीठ तयार होते. सकस व पौष्टिक आहारामध्ये आपल्याला हे थालीपीठ बनवायचे आहे. सारखे कांदा घालूनही थालीपीठ खाऊ वाटत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ करून पहा. एकदम चविष्ट व सर्वच घरातील आपल्या रक्ताची कमी असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने थालीपीठ खाऊन तुमची रक्ताची कमतरता कमी करू शकता. नंतर हे पिठातच आपल्याला म्हणजे जे खिसलेलं आहे त्याच्यातच आपल्याला पीठ मिसळून घ्यायचे व हिरवी मिरची,
लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून हे सर्व एकत्रित करून घ्यायचे। चांगला कोथिंबीर घालून सर्व असा घट्ट असा गोळा करून घ्यायचा, कारण की दुसऱ्या पाण्याची जास्त गरज पडत नाही। जे कांद्याला, बिटाला व टोमॅटोला पाणी सुटलं होतं त्याच पिठामध्ये आपलं हे सर्व मिश्रण मळून होते व पिठाचा गोळा असा एकदम घट्ट तयार होतो। जास्तही घट्ट करायचा नाही, नंतर तो पिठाचा गोळा नंतर लूज होतो। अशा पद्धतीने पिठाचा गोळा आपला तयार झाला। कोथिंबीर घातल्यामुळे खूप छान दिसत होते। बिटाचे कुठेतरी जास्त डार्क लाल असे दिसत होते, टोमॅटोचे दिसत होते। पांढरा कांदा असल्यामुळे त्याचा रंग बिटामध्ये उतरला होता। नंतर पिठाचा गोळा घ्यायचा, एक कापड घ्यायचे व कापडावरती थोडेसे पाणी टाकून अशा पद्धतीने तो गोळा हाताने पसरवायचा। ही सासूबाईंनी थालीपीठ बनवले आहे, कारण की मला बाकीचे काम असल्यामुळे मुलीला शूटिंग काढायला लावली व सासूबाईंनी थालीपीठ बनवले। एकदम छानपैकी रुचकर असे तुम्ही हरभऱ्याच्या सुक्या भाजीबरोबरही खाऊ शकता किंवा केचप बरोबरही खाऊ शकता किंवा कशाची बटाट्याची वगैरे कशाची चटणी असेल त्याच्याबरोबरही तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता। एकदम पौष्टिक रुचकर असा आपला आजचा सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी तुम्ही अशी पौष्टिक असे थालीपीठ बनवू शकता। अशा पद्धतीने थालीपीठ थापून घ्यायचे, नंतर तव्यावरती तेल घालायचे व असे उचलून तव्यावरती आपल्याला हे थालीपीठ टाकून घ्यायचे आहे। एकदम छानपैकी आपले थालीपीठ तयार झाले आहे। किती छानपैकी सासूबाईंनी पातळ असे थालीपीठ बनवले आहे। गरमागरम मग काय तुपाबरोबरही तुम्ही खाऊ शकता किंवा लोण्यावरही खाऊ शकता किंवा तेल लावूनही तुम्ही थालीपीठ भाजू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे सर्व करू शकता। एकदम छान असे रुचकर असे लालबुंद आपले थालीपीठ तयार झालते। तसेही बीट तुम्हाला कोणाला खाऊ नसेल वाटत तर अशा पद्धतीने तुम्ही आठवड्यातून एकदा तरी थालीपीठ बनवले तर एकदम छानपैकी आपल्या बीटाचा नाश्ता होऊ शकतो। तसे बीट नसेल खाता येत तर तुम्ही नक्कीच ह्या अशा पद्धतीने नाश्ता बनवून पहा। एकदम छानपैकी रुचकर असे बीटाचा पौष्टिक असा नाश्ता तयार होईल। तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा। माझ्या सासूबाईंच्या हातची एकदम जुन्या पद्धतीची रेसिपी आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा। नंतर सर्व थालीपीठ त्यांनी थापून घेतले। मुलगी त्यांना बाजू लागत होती थालीपीठ, कारण की मुलीला थालीपीठ थापायला जमले नसते, ती अजून लहानच आहे, त्याच्यामुळे त्यांनी थापले व मुलीने भाजता शूटिंग केली। एकदम छानपैकी आम्ही हरभऱ्याची म्हणजे लाल हरभऱ्याची सुक्की भाजी बनवली होती। आपला हरभरा असा खाणेही त्याचे खूप फायदे आहेत। लाल हरभरे खाल्ले तर तुमचा थकवा कमी होतो व रक्ताची कमी असेल तर तेही लाल हरभऱ्यामुळे तुमची कमी होऊ शकते। आपण आज दोन्ही भाजी हेल्दी बनवली आहे व थालीपीठही हेल्दी झाली आहे, त्याच्यामुळे आणि हेल्दी ह्याच्यात काहीच नाही। तुम्ही नक्की अशा पद्धतीने थालीपीठ करून एन्जॉय करू शकता। घरातल्या सर्वांनाच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हे थालीपीठ तुम्ही सर्वांनाच खाऊ घाला व तुम्ही स्वतःही खा। कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय।